बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे। सिंधुदुर्गात काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी। कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र सकाळपासून जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे। कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। जिल्ह्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। तर हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। मागील 2 ते 3 दिवस उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेली आहे। सकाळपासूनच सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण आहे आणि पावसाचा जोर जो आहे तो आपण पाहू शकतो की पाऊस जो आहे तो सकाळपासून वाढलेला पाहायला मिळतोय। मागील 2 ते 3 दिवस अगदी पावसाने उसंत घेतली होती आणि त्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह अगदी रत्नागिरी असेल त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीला जर पाहिलं तर पावसाचा इशारा दिलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पावसाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची जोरदार जी बॅटिंग आहे ती सुरू झालेली आहे। दोडामार्ग असेल त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राच्या जोडणारे जे घाट रस्ते आहेत या घाट रस्त्यांमध्ये देखील पावसाचा जोर जो आहे तो पाहायला मिळतोय। काही प्रमाणात वाहनांवर देखील याचा परिणाम जो झालेला आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।